आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याच्या अपहरणातील एका आरोपीचा आज रोजी मेहरबान योगेशजी राणेसाहेबांनी आज रोजी जामीन मंजूर केला। यात थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 7/8/2025 रोजी यातील फिर्यादी विष्णू हांडे हे महानगरपालिकेमध्ये असताना त्यांना त्यांच्या वहिनीने फोन केला आणि सांगितलं की शरणप्पा हांडे यास काही लोकांनी ते किडनॅप करून तिथून घेऊन गेलेलं आहे। त्यानंतर फिर्यादीने तेथे चौकशी केली असता बोराळे नावाच्या इस्मानी त्यांना सांगितलं की 4 लोक हे गाडीतून उतरले, त्या एकाच्या हातात कोयता, हॉकी स्टिक, पुन्हा रॉड असे प्रकार हत्यार घेऊन त्याचा पाठलाग करून त्याला उलट्या कोयत्याने मांडीवर मारून त्याला गाडीमध्ये घालून बसवून घेऊन गेलं होतं। सदर प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। सदर प्रकरणानंतर पोलिसांनी दिनांक 7/8/2025 रोजी MIDC पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता व त्यामध्ये BNSचे कलम 140(1), 189(2), 189(4), 190, 191(2), 191(3) व आर्म ॲक्टचे कलम 25(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व दिनांक 8/8/2025 रोजी वरील आरोपींना अटक करून मेहरबान न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। त्यातील सर्व आरोपींना दिनांक 12/8/2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा 12/8/2025 रोजी पुन्हा पोलीस कस्टडी मागण्यात आली होती, परंतु आम्ही त्यास सक्त विरोध केला। विरोध केल्यानंतर मेहरबान कोर्टाने आमचा केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून सदर आरोपींना MCRमध्ये हे केलं होतं। त्यानंतर मेहरबान कोर्टामध्ये त्यातील आरोपी क्रमांक 5 श्रीकांत बाबूराव सुरपुरे याच्या वतीने सोलापूर येथील सेशन कोर्टात जामीन अर्ज ठेवण्यात आला होता। सदरच्या जामीन अर्जास सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता। तसेच मूळ फिर्यादी विष्णू हांडे यांच्या वतीने सुद्धा सदरच्या आरोपींना जामीन देण्यास येऊ नये। आजूबाजूमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एकही साक्षीदार साक्ष देण्यास तयार नाही आणि आरोपी गुंड प्रवृत्तीचे आहेत। त्यांच्यामुळे हांडे कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे असे प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपीच्या जामिनास सक्त विरोध दर्शवला होता। परंतु आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी सदरच्या आरोपीचे नाव FIRमध्ये नाही, आरोपीचा सदर गुन्ह्यामध्ये काय रोल आहे, तसेच आरोपीचा सदर गुन्ह्याशी काहीही संबंध नसताना सुद्धा आरोपीला अटक केलेली आहे अशा प्रकारचा युक्तिवाद मेहरबान न्यायालयासमोर मांडला होता। सदरचा युक्तिवाद हा मेहरबान सेशन जज श्रीयुत योगेश राणेसाहेब यांनी ग्राह्य म्हणून सदरच्या आरोपीस रक्कम ₹50,000 इतक्या जामिनावर तसेच साक्षीदारांवर दबाव आणणार नाही या अटीवर दिनांक 18/9/2025 रोजी जामीन मंजूर केला। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे, NN भडंगे व ॲडव्होकेट योगेश पवार तसेच वसीम अक्रम शेख यांनी काम पाहिले।